दूरदेशी मजा विमान बस बस तिथंच राहू द्या ना बाजूला आता फक्त बुक्का लावा द्या ना बाजू बाकीच्या नका लावू विठाला दूरदेशी मजा विमान शिकत होतं संगीत की संगीत आपल्या स्वतःच्या तत्व सर्वच्या शेत निवडलेला अभंग कुणाचा अभंगाचा शेवटचा घडवून कल्पना आहे स्वर कुठं तरी चालू बंद करते वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा कमी बॉक्स मध्ये बाय वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोपरा आहेत आता उलटा फिरा शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूती आहेत तशी वारकरी संप्रदायातले संत हे संप्रदायाचा प्राण आहे पुन्हा उलट फिरा शरीरात 5 कोश आहेत शरीरात 5 कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश शरीरात 5 कोश आहेत पृथ्वीमध्ये पंचमहाभूत आहेत शरीर जसं कोशाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसंच जग हे संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत आणि हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळ आहे महाराज इतकं कोवळं बाळ आहे की 16 वर्षाच्या बाळानं लिहिलेला हरिपाठ या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत सगळ्यात कोवळे हरिपाठ करता आला नाही तर करू नका पण बांबावले म्हणा हरिपाठ करू नका तुमचं काय मत आहे करू नका ना काय तुम्ही रोजानाच आहे ना हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणायचे नाहीत आणि 27 अभंग कधी बेफाम नाचून म्हणायचे नाहीत विठोबा रखमाईच्या भजनाला नाचा रामकृष्णाच्या भजनाला नाचा वाटलं तर हरिपाठ संपल्यावर एक भारूड म्हणा एखादी गवळण म्हणा पण हरिपाठाला नाचू नका तुमचं काय मत आहे हरिपाठ ग्रंथ नाहीये महाराज ग्रंथ नाहीये महिला मंडळी ह्या जगातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे जगातले सगळ्यात उत्तर ऐकायचं का पुढं या जगातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहेत सगळ्यात कोवळे कारण सांगू महिला मंडळ बाळाला बाळ जरी झालं ना तरी ते आईला बाळच असतं बाळाला बाळ जरी झालं तरी ते आईला बाळ जगातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत सगळे कोवळं बाळ पुढचं ऐकायचं का ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात पुढे सांगू ज्यांना कुणाचाच आधार नव्हता ते ज्ञानदेव म्हणतात आज अख्ख्या जगाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात ज्ञानोबारायचं हरिपाठ म्हणजे तुम्हाला टिंगल वाटली हे पारायण चालले सप्त्यात ज्ञानेश्वरीचं पारायण आणि पारायण वाचणारे पठ्ठे नाश्त्यातल्या पोह्यांमधले कडीपत्ता ज्ञानेश्वरी होत्या ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे का ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे ग्रंथ आहे तो आणि इंदुरीकर बोलला का त्याची तारीख नाही घ्यायची का तो काही बोलतो म्हणजे मी पागल तुम्ही साधू लोक म्हणलं इंदुरीकर का तो का बाबा आहे का मग कोण मी मग मी तुम्हाला काय दिसतो कोण या जगात नियम झालाय खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच खरा बोलला का तो उद्या सकाळपर्यंत दिसणारच नाही इथं फक्त स्तुती करायची एवढंच चालतंय फक्त खरंय का खोटंय बोला हरिपाठ आहे तो हरिपाठ आहे महिला मंडळ तुमच्या पोराने गॅदरिंग मध्ये भाग घेतला गॅदरिंग मध्ये गाणं बसवलं आता पोरग डायरेक्ट नाचत आहे का गाणं म्हणतंय फक्त नाचतंय गाण्याचा पेनड्रॉ आहे बरोबर आहे पोराची आई गॅदरिंगला जाते ना तर पोरापेक्षा जास्त मेकअप करून जाते
गाणं कोणी घेतलं? पोरानं. मेकअप कोणी केली? आईनं. आणि सगळ्यात पुढं बसते आणि ते शिक्षक पुकारतात, आता हे बाळ नाचायला येईल. आलं ते बाळ नाचायला. सगळ्या माईला कबवलं, हो बरं का, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. आले ना आणि ते पोरगं नाचायला लागलं ना, सगळ्या माईला कबूल व्हा. तुमच्या डोळ्याची थोडी तरी कड ओली होती की नाही सांगा? दुःखानं होती का आनंदानं? तुमचं पोरग गॅदरिंग मध्ये नाचलं तर तुमच्या डोळ्याची कड ओली झाली. ज्या बाळाला आई बाप नव्हते ते बाळ विश्वाची आई झालं. तिचा हरिपाठ कसा म्हणावा? कसा म्हणावा? ज्या बाळाला विश्वात कोणीच नव्हतं, ना आईचा आधार ना बापाचा आधार, ना पाठीवर कुणाचा प्रेमाचा हात, नव्हतं रे, नव्हतं कधीच. महिला मंडळ, तुमचं पोरग शाळेतून आलं तर तुम्ही त्याचा कचकून गाल वळता आणि पटकन मुका घेताना सगळ्यात कोवळं बाळ मुक्ताई आहे. मुक्ताई रडत असेल तेव्हा तिला कोण कुशीत घेत असेल? मुक्ताई रडत असेल तेव्हा तिचा भांग कोण पाडीत असेल? आणि मुलीला जर आईची आठवण आली तर ती पोरगी कुणाच्या कुशीत झोपत असेल? कधी विचार केलाय ना? कधी विचार केलाय तुम्ही? कधीतरी विचार केलाय का? मला सांगा की ज्या बाळाला आपलं पोरग रडायला लागलं ना महिला मंडळ, तर आंघोळ झाल्यावर आपल्या काय आयडिया आहे? पोरग आपण टोकरीत बसून देतो आणि त्याच्यात पाणी ठेवायचं. ते पोरग टोकरीत खेळत तर आपलं धुणं बिणं आपण आवरून घेतो. आमच्या बाळाला भांग कोण पाडीत असेल हो? आमच्या बाळाचा भांग कोण पाडीत असेल? आमच्या बाळाला गन पावडर कोण लावित असेल? आणि आमच्या बाळाला नजर लागू नये म्हणून गालावर काळा टिपका कोण ठेवत असेल? आणि आईची आठवण आल्यावर तिला कुशीत कोण घेत असेल? असं घेणार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? लोपले ज्ञान जगी इतने नदी कोणी अवतार पांडुरंगा, अवतार पांडुरंगा, नाम Hey!
सांगतो, विश्वातल्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही काहीच बोलत नाही. बस आता पुढे सांगा, हरिपाटन काकडा ज्याने केला ना त्यानं बाकीचे ग्रंथ वाचायची गरजच नाही. मला 8 महिने झाले मी हरिपाटन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तनच करीत नाही, बंद करून टाकलं सगळं. फक्त काला असलं तर गवळण घ्यायची, नाही तर दिवसभर 3 करायचे, 1 हरिपाठाव 2 काकडे हो, नाही तर 2 काकडे होऊन 1 हरिपाठाव. लोक म्हणतात तो याडा आहे, ठार याडा आहे, नुसता याडा नाही. पण हरिपाटन काकडे राहिलेच नाही. कुटीचे देवळं बांधून ठुल्या झक माराया. हरिपाठ कुठे देवळा कायच हरिपाठ? हे म्हातारडे गावातले इतके चित्र आहे, इळभर देवळा झोपातात आणि हरिपाठा टायमाला घरी निघातात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद दिवसभर तांगड्या खाजीत पडतो उताना देवळात, आणि हरिपाठाचा टाइम झाला का आता चला ती वळतील. तुम्हाला एक वाक्य सांगा, काही केल्यानं मोक्ष मिळतो का नाही मला माहित नाही, पण हरिपाठ काकडा केल्यावर मोक्ष मिळतो हे नक्की खरं आहे. ते काय स्वर्गा बिर्यात गेल्यावर काय होईल ते आमचे महाराज लोक सांगत आहे, नरका बिरकात. ते नरक बिरक आपल्या बजेटमध्ये बसत नाही. माझ्या डोक्यात एकच आहे, हसत हसत जागा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तार फाडून मारा हा नरक आहे. वर जाऊन काय कोणची गाठ नाही झाली वर. बरं काय माणसं म्हणते आमचा म्हातारा वर गेला. बरं कुठवर गेला? चल जाऊ दे. कुठवर गेला? बरं वर कोणी भेटलं का नाही त्याला? हे वर जाणं खाली जाणं काहीच आपल्या बजेटमध्ये बसत नाही. आपल्याकडे सरळ ओवी आहे, आपल्याकडे सरळ ओवी आहे, आगा कर्मीचे बस आपल्या डोक्यात बाकीचं बसत नाही. आणि सरळ ओवी आहे त्याला 13व्या अध्यायात चातुर्य लपी महत्व हरपी, आणि ओव्या 9033 आहे. ज्ञानेश्वरीला 2 भाग आहे, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 247 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहे, 14व्या अध्यायात 433 आहेत, 15व्या अध्यायात 598 आहेत, 16व्या अध्यायात 433 आहेत, आपले 473 आहेत, 17व्या अध्यायात 433 आहेत, आणि 18व्या अध्यायात 1810 आहेत. घरी गेले उचका. आता त्याच्या पुढे ऐका, 1.25 लाख शब्दात ज्ञानेश्वरीचे 2च शब्द थोडे खालचे आहेत. खालचे एक पहिल्या अध्यायात आहे, एक 16व्या अध्यायात आहे, आणि एक 18व्या अध्यायात आहे. शब्द 2च आहे, पण जो 16व्या अध्यायात आहे तोच 18व्या अध्यायात आहे. असे 2 शब्द आहेत खालचे. कोणते ऐका. पहिल्या अध्यायात खालचा कमी झालं रे. पहिल्या अध्यायात शब्द खालचा आहे, एरवी तरी मी मूर्ख, म्हणजे मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे. आणि 16व्या अध्यायामध्ये एक शब्द आहे ते गावंडेगा. गावंडेगा याचा अर्थ गाढवासारखे, आणि हा शब्द परत 18व्या अध्यायात आहे गावंडेगा. गावंडेगा शब्द 2 वेळा आहेत. 16व्या अध्यायात एकदा आहे, 18व्या अध्यायात. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये फक्त 2च शब्द खालचे आहेत, आणि गाथ्यामध्ये 703 शिव्या आहेत. शिव्या आहेत गाथ्यामध्ये. आणि गाथ्यातली एखादी शिवी जर कीर्तनकारानं कीर्तनात सांगितली तर कीर्तन संपल्या त्याचा मर्डर होऊ शकतो. एवढ्या भयानक शिव्या आहे. मी 703 लिहून ठेवल्यात गाथ्यातल्या. सांगायचे आहे ते पण जाताना. उद्या आपल्याला जायचंय ना, मग आदल्या दिवशी सांगायचं. आज जर सांगितलं तर दुपारचं कीर्तन होणार नाही. मग मला एका विद्वान माणसाने प्रश्न विचारला, गाथ्यामध्ये शिव्या आहेत आणि ज्ञानेश्वरी तसं नाही. ज्ञानेश्वरीचे जे शब्द आहेत ते शब्द नाही आहेत, अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दिलं. ज्ञानेश्वरीत अक्षर नाही आहेत, ज्ञानेश्वरीतलं अक्षर ब्रह्म आहे. आणि गाथ्यामध्ये शिव्या थोड्या का, तर ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. आता हे आपलं चाललंय, आंधळ दळीत कुत्र पीठ खातंय, बोलन कोण, आणि जो बोलन तो सकाळी राहीन का? एका दिंडीच्या गपक्यात 3 दिंडा होत्यात, कोण बोलन? आणि दिंडी ज्यानं फोडली त्यालाच हरिपाठ येत नाही, पण त्यानं सेपरेट दिंडीचा मालक झाला तो. त्याला लगेच 2 जणांनी सांगितलं, ही ना आपल्या कोण घ्या, टाळ तुमच्या कोण घ्या. दोघांची दारूची दुकानं. त्यांनी लगेच त्याला टाळ दिले, त्यानं सेपरेट दिंडी काढली. आणि इंदुरीकर बोलला का, इंदुरीकर संप्रदायाला बाधक आहे. म्हणजे मी
तुम्ही बधीर आहे तुम्हाला. सुन्न झाला समाज, सुन्न. आता तुम्ही माझ्यापुढे बसले ना, खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा, झाले मोकळे. आता एवढे माझ्या पुढे रंगले एवढ्या उन्हात, आता एखादा आमदार खासदार आला, चालले त्याच्या मागं, इंदुरीकर गेला उडत. मोठ्यांची बुट चाटता चाटता आपलं आयुष्य गेलं महाराज. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला विठ्ठलगडाच्या सप्त्यात, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता अजून मला 2 वर्ष आयुष्य आहे, पण मी तळतळीला बोलणारा माणूस आहे. इतर की मला तुम्ही मानावा हा माझा पिंड नाही, माणसं बदलावा हा माझा पिंड आहे. हे ध्यानात ठेवा. तुम्ही मला मानावात, माझ्या पाया पडावा, माझ्या पाया पडायचे पैसे ठेवा, हा आपला विषय नाही. आम्ही फक्त तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निम्मा ऐकलं पाहिजे. बोला तुमचं काय मत आहे. बोलायचेच बंद आहे नाही. आणि हरिपाठाचा विषय आता संपला, आता काकड्याला सुरुवात. फक्त हरिपाठाचा एकच मुद्दा राहिला, जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार म्हणजे हरिपाठ. आता महिला मंडळ उत्तर द्या. 1 महिना झाला 10वीचे पोरं मोकळेत, 2 महिने झाले 12वीचे पोरं मोकळेत, आणि हे लहानाले पोरं 8 दिवस झाले मोकळेत. कोणत्या आईनं मुलाला पसायदान शिकवलं, तिनं बोट वर करायचं. आजच्या सप्त्याचं पाकिट तुला देतो मी, चाल. नाही मग तुम्ही घरात करीत काय असता, आणि एकच भुकायचं बाय. आणि सध्या एकच तडाखा उठवलाय आमच्या सासूरवाशी. काय सासूरवाशी, अय काय सासूरवाशी, तुम्हाला सासूरवासाचा अर्थ तरी कळतो का? अय कळतो तुला अर्थवास? अरे कसा सासूरवास यांनाय खरा, पण बिचारे भामटेवानी सहन करतात. भामटेवा कीर्तन संपले, याच्यातल्या निम्म्या लोकांना घरी राहायची अपेक्षा नाही. निम्म्या कुठंतरी डोंगराला लंगुटी लावून निघावा अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही आपलं बावळाटवानी पोरांनो, खरंय का खोटंय ते पहा. पोरांनो, आपला बाप सगळ्यात जास्त वाघाला घाबरत नाही, पण कोणाला घाबरतो? घ्या. आणि महिलांनी एकच तडाखा उठवलाय, काही झालं का अन्याय. आणि काय अन्याय बरं मला एक सांगा, महिला म्हणलं हे बिचारे एवढे लोक आहेत, यांनी तुमच्यासाठी त्याग किती करायचा भाऊ, किती करायचा मला सांगा. आई सोडली, बाप सोडला, भाऊ सोडला, बहीण सोडली, भाऊबंद सोडले, अजून त्यानं काय सोडावं तुमची इच्छा आहे? नाही बोला ना, काय मी सांगतो ते ऐकतील माझं, तुम्ही फक्त सांगा. त्याला जीव सोडायला येतो का तुम्ही? आणि तुमचं काही झालं का? आता तर काय, आता प्रत्येकाचा मोबाईल बंद कर. आता तर काही झालं का त्या घरात तोच तमाशा झालाय. कोणत्याही घरात बाई माणसाने एवढंच म्हणायचं, मला राहायचं नाही. काही झालं का, मला राहायचं नाही, माझं मला मोकळं करा, माझी कॅपॅसिटी संपली आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही काय डोंबराचा खेळ काढू? काय करायचं का? अरे काय कराय मला. आणि काही झालं का आमचे अन्याय. आज बिचारे वाघ होते, वाघ बिबटे झाले रे, बिबटे झाले. आणि तुम्ही काही झालं का आमचे अन्याय झाला. अहो तुमच्यावर अन्यायच नाहीये महाराज. खरंय का खोटंय पोरांनी? काय आपलं चला ए. आणि आज कीर्तनाला येईल हरिपाठाचा विषय, पण हरिपाठ पाठ करावाच लागेल. आता महिला मंडळ एक वाक्य सांगणार आहे मी तुम्हाला, महाराज म्हणून नाही, तुमचा मित्र म्हणून, तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून माझं एक वाक्य ऐकावं लागेल. मी अख्ख्या कीर्तनात तुम्हाला शब्द बोललो नाही.
महाराज म्हणून नाही, तुमचा मित्र म्हणून, तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून एक वाक्य ऐकाल का? ऐकाल का? 10वा सप्ताह विठ्ठलगडाचा. एकत्र आलं तरच मोठा सप्ताह होतो, नाही तर आता ह्या गोष्टी सोप्या राहिल्या नाही. आता माझ्यासाठी तुम्ही फक्त 30 रुपये खर्च करायचा सगळ्या महिलांनी. या सप्त्यापासून ज्ञानेश्वरी 30 रुपयाची विकत घ्यायची. ती ज्ञानेश्वरी देवघरात ठेवायची, फडक्यात गुंडाळायची. रोज ज्ञानेश्वरीला हळद कुंकू व्हायचं आणि ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवून रोज 1 महिना नियम करा. 1 महिन्यात तुम्हाला जर ज्ञानेश्वरीचा साक्षात्कार नाही झाला तर मला फोन करून सांगा. पण 1 महिना फक्त वाचू नका ज्ञानेश्वरी, वाचू नका. 8 दिवसातून तिचं फडकं धुवून काढा. तिला स्वच्छ. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. महिला म्हणतात शेतातून आल्या, डोक्यावर पाटी आहे, पाटी आहे. तुमचं पोरगं खेळत आहे अंगणात, त्याने काय तुम्हाला पाहिलं नाही? मस्त खेळत आहे आता ते. आणि खपक्यात त्याला आई दिसली, आई दिसली. आता सांगा बरं, खेळणं खेळणं गायब. पर काही असू दिलं फेकून. केळ असू, सफरचंद असू, चेंडू असू, फेकला. पहिलं कुठं पळणार? ऐक, इथवरच लागते बरं का गुडघ्याला. असं खालून उभं राहिलं, काय धरलं त्याला आईचे पाय, आणि वर पाहिलं आणि हसलं. ते हसलं, खरी पडली त्याच्या गालावर, हसलं. तुम्ही काय केलं माहिती का? लगेच पाठीच खाली ठेवली, गपक्यात पाठी खाली ठेवली, टपकन त्याचा मुका घ्या. भर कांदे लावले होते. आता तुम्हाला चहाच प्यायचा होता, पण चहा सुद्धा विसरल्या तुम्ही. का? तुमचं पोरग. म्हणजे खरं सांगा, आपण ज्ञानेश्वरीचं पोरग आहे. एकदा ज्ञानेश्वरीचं लेकरू हा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. कारण आईच्या कुशीत घुसल्यावर बाळाला कधी कमी पडत नाही. फक्त बाळ आईच्या कुशीत घुसलं पाहिजे. तुम्ही घुसा. आणि आज काकड्याला सुरुवात. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती? गेलं बॉम्बाला सगळं. देवाला मुली किती आहेत? 2. एका मुलीचं नाव विरईने. काकडा करणारी नीट ऐका. ही सप्त्यातले काकडे म्हणजे भांडणाचे काकडे. हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर धावतो. जोगीबाई रेव धावतो, मुका पाहत राहतो. त्याला सांगता येईल नाही यांचं काय झालं. हे सप्त्यातले काकडे म्हणजे कुदाकुदीचे काकडे. त्यांना काय 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गावळण म्हणतो. काय काय नाही तर काकडा हा मोक्षाचा मार्ग आहे. आणि काकड्याला काही लागत नाही महाराज. 2 जण जर चांगले खंबीर असले ना, 35 मिनिटं लागतात काकड्याला. 35. किती जणांना? फक्त एकानं पुढं म्हणायचं पाळी. आता पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? आता काय पुस्तकातलं आहे का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा ना. नवरा खराब आहे आणि सासू सासरे चांगले, तुम्ही नांदू शकत नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा? हे गाड्यान बंगले ना ऐकाय आग लावतो का त्याला? काय करतं त्याला? आता पहिली मुलगी संपली आणि आज पहिल्या मुलीचा विचारही करायचा नाही. का? अभंग भूपाळीचा आहे, विरहिणी संपली. आता दुसरी पोरगी कोणती आहे? भूपाळी. आता भूपाळीचं असं आहे, नवरा खास आहे आणि सासू सासरे खराब आहेत. आता नांदाल का? बोला मोकळ्या मनानं. हा, तुम्हाला माहिती आहे म्हातारडं कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढं जात नाही. बैलच म्हणला. पोरानं खरंय का खोटं आहे? आणि त्या पोरीचं नाव काय? गेलं बॉम्बाला. भूपाळी. आता उत्तर दिलं करच कळलं, नाही तर काही कळणार नाही. त्या पोरीचं नाव काय? भूपाळी. आता त्या मुलीचा बाप आहे का? कोण आहे? त्या मुलीचा बाप आहे पांडुरंग, आई आहे रुक्मिणी, भाऊ आहे पुंडलिक आणि बहीण आहे चंद्रभागा. तिचा बाप पांडुरंग, आई रुक्मिणी, बहीण चंद्रभागा, भाऊ पुंडलिक. आणि ती आली ह्या गावात, या गावात जन्माला आली. आणि ती आली वयात आली तर लग्न करायचं ठरलं. कारण ह्या गावचं असं आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि हे गाव त्या पाटलाच्या ताब्यात आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी आहे. प्रेयशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. तुला आहे गर्लफ्रेंड? नाही, प्रयत्न चालू आहे. बर, त्याला एक गर्लफ्रेंड आहे. कोणला? गेलं बॉम्बाला मनाला. आणि तिच्या प्रेयशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवा. काय नाव आहे तिचं?
इच्छा. आता घोटाळा असा झालाय, ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला याच्या प्रेमात, पण घोटाळा असा झाला तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. म्हणजे तिला बाळ होणार नाही, कारण 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली, कामात ते तारून आली, तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. मग सगळ्या पोरी उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, बर जा लांब जा, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. नाही पोरांच्या बाजूने मी आहे, पोरं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील कडून. मिळाली तर धोका देतील ना. आता पोरीनो, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, पण दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? मला सांगून काय करतो? तुम्ही आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागून देते नाही. मग तुम्ही कोणाला सांगणार? मैत्रिणीला. कारण मुलींच्या 2 गोष्टी असतात, कधी ध्यानात ठेवायच्या कोणत्याही मुलीनं. इन वर्ल्ड जगातले कोणत्याही मुलीचे 2 विषय असतात. स्मार्ट मुलगी कधी स्मार्ट मुलावर प्रेम करीत नाही, अख्खं जगात घडणार नाही. पोरगी सावळ्याच मुलावर प्रेम करणार. आणि दुसरी गोष्ट मुलगी प्रेम करताना कधीही विद्वान मुलावर करणार नाही, कधीच नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. पोरानं खरं आहे का खोटं आहे? दरिद्री म्हणजे एकदम भंगरी, ही रिवरच्या मोटरी चोरीतो, केबली चोरीतो, लोकांच्या केबली. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, कारण नट पाहते का डोळ्यात. आता ही पोरगी आली वयात, कोण गेलं बॉम्बाला कीर्तन मुपाळी, आणि बापानं असं ठरवलं का हिचं लग्न करायचं, पण पोरगी बाहेरच्या गावात द्यायची नाही, याच गावात द्यायची. नवरदेव सापडायचा, पण कोणत्या गावात? या गावात. इथंच द्यायची पोरगी, कारण हिचा बापच कोण आहे? पांडुरंग आहे. आई कोण आहे? रुक्मिणी आहे. भाऊ कोण आहे? पुंडलिक आहे. बहीण कोण आहे? शर्मा. आणि इथं पोरगी द्यायचं बऱ्या इथं द्यायची ठरली पोरगी. पोरीला नवरदेव पाहिला बापानं, कुठं माहिती का? याच गावात. त्या नवरदेवाचं नाव आहे का? काम. जरा किचकट आहे समजायला. नवरी आहे भोपाळी आणि नवरा आहे काम. आणि पाया पडतं तुमच्या पोरांच्या, तरुण पोरांनी डायका. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाटा बाहेर पडतो. कधी ध्यानात ठेवायचं, शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाटा बाहेर पडतो. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं, आणि डोळा काही करीत नाही, मग ते पाप मनाकडे जातं. आणि मन आणि डोळा एकत्र आला का 10 इंद्रिय खवळतात. आणि 10 इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठे, ज्ञानेश्वरी गाथा इथं चालत नाही. मग काय माणसं म्हणतात ना, एवढी सुंदर भागवत कथा करायचं, पण ते कस काय झालं, काय ते झालं नाही, ते होतच नाही. विद्वान माणूस हो, पण त्याला 7 कार नाही. ऐका, 7 कार नाही त्याला. ऐका, कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. दुसरा अध्याय स्पष्ट सांगतो, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि दुसरा अध्याय अजून सांगतो, येत इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. आणि दुसराच अध्याय परत 350 नंबरच्या ओवी सांगतो, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती.
बस बस तुम्ही एकदा अभ्यास करा, तो काम आहे म्हणून पोरं ध्यानात ठेवा. पोरं काम खवळला ना शरीरातला तिथे जात नाही, वय नाही. आणि तो काम नावाचा नवरा या भूपाळी नावाच्या पोरीला करून दिला. आणि तो नवरा कसा आहे, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. मारे मातेरा केला ब्रह्मयता मातेरा. ओ चंद्र सिद्धरारा, इंद्र चंद्र सिद्धरारा. नाभियाला देणे ताळा, नाभियाला देणे ताळा. तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, जय का मदन, केवळ पंचानन, जय का मदन, केवळ पंचानन, जय का मदन, केवळ पंचानन. कमाची कोंडवालियाने नागविले मौता. अरे आवाज येत त्याला. कामाची पत्वार याने लागविले बहुतासे. अरे हराची अब्रू घ्यायचा भाई नाही गेला. याडका 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 याडका. केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. हरिहराचे आवडून घेतो. यडका 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 मदन तो केवळ पंचानन, मदन तो केवळ पंचानन. याडका नवरी भूपाळी, नवरा बस फिट बसलं काम. आता त्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल, सासू. आता तिची सासू कोण आहे माहिती का तुम्हाला, वासना वढाळ गाई गाड्यानं, वासना वढाळ. वासना वढाळ गळे गड्यानं, वासना वढाळ गो. तिचा घालून मोड पाय. वढाळ 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 वढाळ. हे वासना वढाळ गळे गड्यानं, वासना वढाळ गो. हे वासना वढाळ गळे गड्यानं, वासना वढाळ गो. वासना हाय झाली सासू. आता सासूचा नवरा. पप्या कोण रे सासूचा नवरा, लई किचकट कीर्तन राहतं, फक्त बारीक ऐकावं लागत. फास्ट उत्तर द्यायचं. आता तुम्ही नवरी भोपाळी, नवरा काम, सासू वासना. आणि आज सगळ्या लोकांची वासना फिरली महाराज. काय नाही, कोण कोणचा भाऊ नाही, बहीण नाही, काही नाही, काही नाही. किस्सा गरम आहे, जग खरं आहे. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या इतका चक्रम पोऱ्या दुसरा एकही नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम हा विषय नाही. पुरींचा विषय प्रेम करणे नाही. पोरांनो, खरं आहे का खोटं आहे? पोरगी फक्त पोराचं ATM मोकळं करते, प्रेम करीत तुला काय माहित. तू म्हणतो त्याला अनुभव आहे.
काय पोर आहे. आमचे दिवस बोगस गेले रे, बोगस गेले. तुम्हाला एक खरं सांगा पोरांनो, आम्ही आता जन्माला यायला लागत होतो. खरंच सांगा सगळे आपण माणसं काय होतो आपल्या काळात हे कळत होतं आपल्याला. महाराज तुम्ही मी गरिबीत वाढलो महाराज, आता कुठंतरी देवाने चांगलं केलंय. नाही तर महिला म्हणलं इतकी गरिबी महाराज, ह्याच सणाला भात होता तर त्याच सणाला भात, घरात भात नसायचा. भजे तर कवाच नाही. भजे देवाला ठेवायला लावले तर देवाचे भजे खायचं. खरं आहे का खोटं आहे बोला. लय गरिबी हो महाराज, लय गरिबी. 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापराची फुली तर म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. ती पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. आणि तेव्हा काय थुका काय आपण एका बोटानं लावित नव्हतो, नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं. पेन्शिली तर खातच होतो. काय महाराज, दप्तराची पिशी म्हणजे खाताची गोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का, कवठ बोर चिचा, लय हालो. कमरला का पट्टी होती का, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोहत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. काची अंडरपॅन्ट आली महाराज, तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं महाराज. आणि आपण उन्हाळ्यात सगळे आंघोळीला कुठं मोकळे, शेड्या वड्याच्या काढाला, मंडळी वड्या बाहेर यायचं, वाळूत पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आणि तवर जर घरचे आले तर चड्ड्या वड्यालाच. लय वाईट दिवस महाराज. आता या कार्ट्यांना बाटलीतलं पाणी, आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी. काच पाणी काच काय कार्यक्रम होत आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. नाही वाईट दिवस पण एक होतं महाराज, आपल्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. आणि आज तुम्ही आणि मी महिला मंडळ मुलं बनवण्यामध्ये पूर्ण फेल आहोत. आपण गाड्या घेतल्यात, मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. पण आपण पोरांच्या बाबतीत फेल गेलेले माणसं आहेत. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, राग येतोय लोकांना इंद्रिकरचा. 40% शाळेतले 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बेकारी झालेत. कुणी बोलत नाही. जो बोलल त्याची बातमी पडल, जो बोलल त्याचा खुटा उपाडला. आता जून महिन्यामध्ये ह्या वाडीवाले सगळे सप्ताह कमिटी जून महिन्यामध्ये एक मीटिंग घ्या. 15 जूनला शाळा उघडतील, तरुण पोरं वेर मीटिंग घ्या. जून मध्ये जेव्हा शाळा उघडतील तेव्हा शालेय परिसरात विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे. हा गावानं नियम घेतला पाहिजे. हा सरकारचा नियम नाही, गावाचा नियम आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला नाही. आणि ही काळाची तुम्ही एक महिनाभर शाळेच्या परिसरात मोबाईल बंद ठेवा, 50% काम जाग्या होईल. तुमचं काय मत? पुरी पार कामातून गेलं मला. 80% पुरी इंस्टाग्राम जॉईंट आहे. 80% इंस्टाग्राम अकाउंट आहे पुरीला. आता मला सांगा सगळे माणसं, मी तुमच्या पुढे उभा आहे, मी काळा आहे का सावळा आहे? काळा म्हणणं बरं का आपल्याला राग येईल. हा तुमचं मा भांडण होईल. मी पोरांनो, मी सावळा आहे का काळा आहे? मी सावळा आहे का काळा आहे? बरं तू कसा आहे? तर तो तू कसा आहे? तू काय मूर्खावाने बोलतो? अरे तू सावळा आहे. हा गोरा आहे. हा गोरा आहे, तो गोरा आहे, तू सावळा आहे, मी सावळा आहे. बरोबर आहे. आता मी सावळा आहे, मी सावळा आहे, पण फुटूत कसा दिसतो? गोरा. करेक्ट. मग असंच करतात पोर. आहे कबरी बांडी पोर आहे ना, कुठे फोटो काढ, बोकड्यावर बस, कुत्र्यावर बस, शिडीवर बस, मांजरीचा मुका घेताना फोटो. आणि ते फोटो कुठे टाकायचे? करेक्ट. हा इंस्टाग्राम. आणि पुरी चक्रम. त्यांना आवडला काय एखादा पोरगा? हाय काय ए पोरांनो काय? हाय HI. हाय
ते शिंगरू लगेच वाय हाय वाय. हे बंद केलं पाहिजे. मला तुम्हाला माहित नाही, राजकारणी लोकांना सुद्धा सांगून होतो, हे ग्रुप जे चालतात ना मोबाईलला, ग्रुप, ह्या ग्रुप पायी गावातली 50% दुश्मन्या वाढल्या. एवढा मोठा सप्ताह गावाने केलाय, याचा ग्रुप चालवा ना. आणि ते ग्रुपला काही टाकायचं. आणि ग्रुप कोण चालवतं माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची दानत नाही, तोच ग्रुपला भुकवतो. आता समजा मी ह्या पोराला म्हणलं आवाज वाढव, त्यानं आवाज वाढवला, विषय लगेच क्लिप. इंदुरीकर सिस्टीम वाल्यावर भनकलंय. खाली लगेच नालायकांच्या कमेंट्स, इंदुरीकर नालायकच आहे. हे कमेंट्स टाकणारी जी लोक आहेत ना, हे 2-3 तरी खुब्यातून काढली पाहिजे महाराज, पिसावलेच पाहिजे धरून. तुमचं काय मत आहे? यांनी चांगल्या कामाची खेळ टाकली, खेळ. आता एखाद्याने एवढा मोठा सप्ताह केलाय, एखाद्याला सण होत नाही, येऊ नाही सप्त्याचं, येऊ नको, वर्गणी देऊ नको, पण सप्त्याचं ग्रुपला भुकू नको ना. काय हिशोबाची शंका आहे मला. तो दिलेच नाही तर तू कोण? तुला अंडरपॅन्ट तरी आहे का? आणि ग्रुप पायी गावांचा विकास थांबला. तुमचं काय मत आहे? मोबाईल बंद करायचा ग्रुप टाका ना, दारूबंदीचा ग्रुप टाका ना, पाहू तुमच्यात काय दान ते टाक. आज प्रत्येक गावात जुगार आहे, प्रत्येक गावात दारू आहे, टाका ना. 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेलेत, 10% पोरं शेअर मार्केट न भिकारी झालेत. इथं 4 जण पैसे गेलेले माया पुढे बसले, नावा सगट उभा करीन, नावा सगट. तुमच्या बापान पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये? जमिनी जाती नालायक हो, जमिनी. आणि जायला सुरुवात झाली. हो, त्याच्या पुढे मी महाराज 31 वर्षापूर्वी इंदुरीकर कीर्तनात बोलत होता, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराला यादाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो, मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो, मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो, हायवेच्या कड्याला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आणि मी बोंबलत होतो, तुम्हाला कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होतील. मी बोंबलत होतो, तुम्हाला पोरी पळून जातील. आणि मी बोंबलत होतो, पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे, पण इतका एक वाक्य सुद्धा आपलं खोटं ठरलं? खोटं ठरलं नाही. पुढं ऐका, 40 बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे सध्या. बोला, तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही तर काहीच बोला. बापाव कर्ज नाही, पोराव कर्ज आहे सध्या. पोराचा मोबाईल गाडीवर आहे, हप्त्यावर आहे, गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं, दुकान इकले, 2 जण दिलं. कर्ज करायचं बापानं, मजा आणायच्या पोऱ्यानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 आणि निघाली घर सुधराया. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला बोला, मी किती पाप करू बा? आता 6 तास पापच करतोय ना. खरं बोलणं म्हणजे पापच आहे ना, पाप आहे. 3 लाख म्हणजे काही लई नाही, पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? काढी लावित्या का? 3 गुंठे इका, पण दाद्याचं कर्ज फेडा. आता आपण पाप करेले, फेडलं. 3 गुंठे इकली, दाद्या नील झाला, दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दाद्या तर प्यायला लागला. हे पा, काही बोलू नका, माझ्या पोराची चव नका घालू, तो काही कायम पेत नाही, कधी मधी पेतो, आणि प्याला तर प्याला, आपल्याला काही लय नाही. दाद्यानं आणली कोणची पोर घरात, आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं, माझ्या दाद्यानं कोणची का होईना. पण पोरानं खरंय का खोटंय?
हाय तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होते, आता काय बोलायचं. हो. काम ए नवरी आहे भुपाळी, नवरा आहे काम, सासू आहे वासना आणि सासूचा नवरा. मग हिचा कोण? सासरा. तो सासरा आहे दंब. दंब. आणि त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. या कोण होतील तिच्या? सुना, नंदा, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आणि त्या नंदांना 6 भाऊ आहेत. मग हे कोण होतील तिचे? दीर. क्रोध, लोभ. आणि ती पोरगी ह्या गावात जन्माला नांदायला आली आणि हिच्यातला देव बाजूला गेल्यावर ती पोरगी रडायला लागली आणि बापाला म्हणते, बाबा तुम्ही जर माझ्या दारातून गेलात तर माझ्या दारात आलात ना, मला न्यायला आलात ना, आता परत जाऊ नका. रडली आई, बाप रडतो. आणि महिलांचं एक वैशिष्ट्य आहे, सगळं सण करतील, बापाबद्दल सण करणार नाही. सगळं. आता पुरींचा जाऊ दे विषय, पुरींचा बाप दुश्मनच आहे. पोरानो सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे पाय वर करतो. रिलॅक्स. साप. रिलॅक्स. नवीला कोण येतं? नवीला गेला का होता? नवीला गेला का म्हणजे 8वीला होता. सीबीला का मराठीला? सीबीला. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? करेक्ट. वूड सॉलिड. स्टोन सॉलिड. कार्बन रॉंग. कार्बन इज ए सॉलिड. कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस. 10वीची परीक्षा दिलेलं कोण येतं?
आला कबूल होतील महाराज. तू कितीला आहे? 9वी होता का गेला? 9वीला गेला का? सेमीला आहे का मराठीला आहे? सेमीला आहे का? बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. पत्नी तू कितीला आहे रे? तू अरे तूच 5वी. घड्याळाला काटे किती? दहावीची परीक्षा दिलेल्या पोरींमध्ये कोण आहे? नाही, 10वीत गेलेल्या पोरीमध्ये कोण आहे? 10वीला गेलेल्या 2 पोरी इथं आहे का नाही? आहे ना? आहे ना? कोण गेली पोरगी 10वीला? कोणती? तू गेली ना 10वीला? शिमी का मराठी? शिमी. 9वीला चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन फर्स्ट चॅप्टर 1 सायंटिस्ट द 3 rules. What is the name of that scientist? No, Newton's first law, Newton's second law, and Newton's third law. Correct? Action and reactions are equal, but the direction is opposite. It is called. काय काम आहे? काहीच नाही. इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ. ए पोराडो, हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. ए इकडं बघा माझ्याकडं. एकनाथ महाराज कोण? ज्ञानेश्वर महाराज म्हणायचं, नाही तर माऊली म्हणायचं. टिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. टिंब जिल्ह्यात टिंब नदीत गाथा बुडाला नाही तरला. हे पोरानो, ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे रे? ती आरशी. करेक्ट. आणि तो पोऱ्या परश्या. करेक्ट. आणि आता इथे नवीन गाणं आलं ते कोणतं आहे रे? सगळे संगत म्हणा, आप्पाच्या. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, झुकेगा नाही. आवाज कमी येतोय, झुकेगा नाही. आणि आता एक नवीन आलंय ना, आली झुमकेवाली पोर. करेक्ट. आणि आता अख्ख्या मंडपात ऐकू गेलं पाहिजे, आला आला पाटलाचा. करेक्ट. त्याने घाटात केलाय. फटकावली पाहिजे. पडले दुर्देशी पण कधी कामे नदी चित्त नदी हाऊ लोक मोक आज गायक वादक जन्मंडपाले माईक सिस्टम सगळे उपस्थित होते. माळवाडी आनंदवाडी अजून कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, माळवाडी पंचकोशी श्रीगोंदा कार्यक्रमाचे आयोजक, मुख्य आयोजक म्हणतो रामकृष्ण महाराज शास्त्री, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, मंदिरमंडळ, गायक वादक. सप्त्यामध्ये पहिलं कौतुक परिसराचं करावं, दुसरं कौतुक ज्यांनी मदत केली त्यांचं करावं, तिसरं कौतुक अन्नदानाला मदत केली त्यांचं करावं, आणि सगळ्यात मोठं कौतुक सप्त्यात तरुण पोरांचं करावं.
कारण इथं 100 लोकांचे वाडे 100 लोकांचा साखर फुला तर वाडे विकत आणावं लागतात. एवढ्या लोकांना पोरं 7 दिवस वाढायचं काम करतात. कौतुक पोरांचं करा. आणि सप्ते पोरांमुळेच होतात, कोणामुळे होत नाही. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा हरे हरे